नमस्कार मित्रांनो, आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फ्लोरा बीसी मॅनकाइंड कंपनीचं हे जे प्रोडक्ट आहे त्याची सविस्तर माहिती घेणार आहोत। तर हे ड्राय सस्पेन्शन आहे ज्यामध्ये लॅक्टिक ऍसिड बॅसिलस विथ विटॅमिन फॉर ओरल सस्पेन्शन यामध्ये हे घटक आहेत। लॅक्टिक ऍसिड बॅसिलस आणि काही विटॅमिन्स आहेत। तर हे औषध कोणकोणत्या परिस्थितीमध्ये वापरलं जातं ते आपण पाहूया। लहान मुलांना पोटाचे प्रॉब्लेम म्हणजे त्यांचं जर संडासचं बिघडलं असेल, हगवण असेल, अतिसार असेल, उलट्या थोड्याफार होत असतील, त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झालं असेल, तसेच मुलांची त्वचा जर कोरडी पडत असेल, सतत विटॅमिन B3 ची त्यांच्यामध्ये कमतरता असेल, तर हे औषध डॉक्टरांकडून लहान मुलांसाठी प्रिस्क्राइब केलं जातं। हे ड्राय सस्पेन्शन आहे। हे बनवत असताना तुम्हाला सुरुवातीला ही बॉटल शेक करून घ्यायची आहे, जेणेकरून याच्यामध्ये जे ड्राय पावडर आहे ती चिकटली असेल ती लूज होईल। त्यानंतर घरामध्ये आपण पिण्यासाठी जे पाणी वापरतो ते उकळून थंड करून याच्यामध्ये जिथपर्यंत मार्किंग दिलेलं आहे तिथपर्यंत टाकून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, पाणी उकळून थंड करून मग याच्यामध्ये टाकायचं आहे। याचा जो डोस आहे तो 1 वर्षापेक्षा जी मोठी मुलं आहेत त्यांच्यासाठी 5 ml 2 वेळा द्यायचा आहे, किंवा मग डॉक्टरांनी जेवढा तुम्हाला डोस सांगितलेला आहे तेवढा द्यायचा आहे। तर जेव्हा अँटीबायोटिक प्रिस्क्राइब केले जातात त्या अँटीबायोटिक बरोबर मुलांच्या पोटामध्ये जे उपयुक्त मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते पण मारले जातात, त्यामुळे पचनाचा वगैरे त्रास होतो, म्हणून हे प्रोबायोटिक म्हणून पण काम करतं। तर हे फक्त पेडियाट्रिक यूजसाठी आहे, लहान मुलांच्या वापरासाठीच आहे। याची जी किंमत आहे ती 44 रुपये आहे। हे औषध बनवल्यानंतर जास्त दिवस तुम्हाला ठेवायचं नाही। बनवल्यानंतर साधारणपणे 14 ते 15 दिवसापर्यंतच तुम्ही वापरू शकता। तसेच वापरण्यापूर्वी तुम्हाला हे नीट हलवून घ्यायचं आहे, कारण हे सस्पेन्शन आहे म्हणजे डोस व्यवस्थित जातो। तर अशा प्रकारे हे औषध वापरायचं आहे। तुम्हाला काही आणखीन शंका असतील तर कमेंटद्वारे खाली कळवा। व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा। आणखीन कोणकोणत्या औषधांची माहिती हवी असेल तेही कमेंटद्वारे कळवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून अशीच औषधांची नवनवीन माहिती मिळेल। धन्यवाद।